आहे नावाचे व्यापारी पाठी की 3 विद्यार्थी आले, तिसऱ्या दिवशी 15 झाले, चौथ्या दिवशी 30 झाले, असं करता करता माझी संख्या 275 झाली. आणि मग मला पैसे मिळू लागले आणि ते पैसे मिळू लागल्यावर माझा एमपीएससी स्पर्धा परीक्षेचा खर्च कमी झाला. आणि जॉब करता करता असं गावाकडे गेलो, दिवाळीची सुट्टी होती, त्या सुट्टीमध्ये मामा मामी गावाकडे आले. त्यांचा निर्णय फायनल अख्खं गाव त्यांचं ऐकायचं. आम्ही नाही म्हणण्याचा प्रश्नच नाही, कारण आम्ही त्यांच्या समोर म्हणजे अतिशय चिल्लर असे माणसं आहोत. असे आहोत आम्ही त्यांची बरोबरी करू शकत नाही. ते हिंदीमध्ये म्हणतात कहा राजा रोज काळा बनून केली. तर माझा प्रश्न आहे का तो लोक निर्णय का घेतला असावा, असं तर माझ्याकडे काय होतं. राहायला घर नाही, कुठले पैसे नाही, सामाजिक प्रतिष्ठा नाही, सांस्कृतिक कुठलं हे नाही. ते आमच्या मामीचं काही आकार असेल, खरं तर मामीमुळेच मी या ठिकाणी का माझी कुठली आकाराची नाव मामीकडे जायची, मामाला सांगावं. आणि मामीने त्या पद्धतीने मदत करत राहिलं. त्यांचा काय मनात असेल काय नाही, पण त्याने त्यांच्या मुलीलाही कदाचित विचारलं असेल, आम्हालाही विचारलं नाही आणि ते काम त्यांनी केलं. मी परमानंद आहे का एकच त्यांच्या डोक्यात होतं की मुलगा हा राजस्थानी सेवा समाज परिवाराच्या संस्थेत लागलेला आहे आणि या संस्थेत राजकारण नाही. आणि माझी मुलगी खेडेगावाला कुठं राहणार आहे, नोकरी कुठे फील्डमध्ये कदाचित असं वाटलं असेल, कदाचित तिचं स्वप्नही वेगळं असेल, डॉक्टर इंजिनियर सगळे अधिकाऱ्यांच्या मुलीचे मुलांचे स्वप्नही वेगळेच असतात. पण आईवडिलांच्या पुढे ती गेली नाही आणि तिने हे नातं अगदी मनातून स्वीकारलं. आता घरी कशी असते का, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, एकदम त्या परिवारातून माझं परिवार हे अशिक्षित परिवार, कुठलं शिक्षणाचं नसेल ते मीच, पण तिने ते स्वीकारलं. आमचं पूर्ण नातं असल्यामुळं ते काही जास्त असं नाही. म्हणजे माझे नातेवाईक त्यांचे नातेवाईक आहे आणि त्यांचे नातेवाईक माझे. पण मी आजपर्यंत मामा मामीच्या विश्वासाला सगळा जाऊ दिला नाही, कारण वर्तमान कसंही असेल, भूतकाळ खूप महत्वाचा. भूतकाळ धरून चालत नाही, पण विसरूनही चालत नाही. इट कॅनॉट गो इन पास्ट फॉर लॉंग टाइम, इट कॅनॉट चेंज पास्ट. पास्ट आपण विसरू शकत नाही, कारण पास्ट इज अ हिस्ट्री, फ्युचर इज हिस्ट्री, अँड व्हॉट वी हॅव नाउ दॅट इज प्रेझेंट, अँड प्रेझेंट इज अ गिफ्ट. प्रेझेंट म्हणजे गिफ्ट आहे, याचा आपण आनंदाने स्वीकार केला पाहिजे. या सर्वांचं हे मी सर्व काही करू शकतो, म्हणजे मी तिची स्तुती करणार नाही, पण खरं तर मी तिला सांभाळायला पाहिजे, पण तिनेच मला सांभाळण्याचं काम केलं. सतत माझ्या हातात पुस्तक. वन थिंग आय वुड लाईक टू से यू सर, दिस इज नॉट अ ग्लोबल लँग्वेज, दिस इज इंटरनॅशनल लँग्वेज. And to prepare this language is not so easy, just like the student me. माझ्यासारख्या कुठल्याही शिक्षणाचा त्याला आधार नाही. अशा माणसाला इंग्रजी विषयावर जर सन्मान करायचा असेल, त्याला एकच ऑप्शन आहे, प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. First of all, you should know how to make a sentence and when to that sentence. ही संधी मला राजस्थानी सेवा समाजाने या ठिकाणी दिली. माझ्या वेळेस जादू साहेब सचिव होते, त्यांनी माझा विश्वास टाकला. त्या विश्वासाला मी तडा जाऊ दिला नाही, प्रयत्न केला मी तसा. मला सहकार्य अतिशय चांगले मिळाले आणि हे करत असताना अनेक अशा गोष्टी मी करू शकलो. माझ्या 32 वर्षाच्या काळात माझ्या सहकार्याकडून, माझ्या संचालक मंडळाकडून कधीच अपमान झाला नाही, इन्सल्ट झाला नाही. घरी मला ठीक आहे थोड्याफार काही गोष्टी ऐकाव्या लागल्या, कारण माझं प्रयत्न सिद्ध होतं. कारण जे काम आपण करतो, ज्या कामाबद्दल आपल्याला पैसा मिळतो, ज्या पैशावर आपलं घर चालतं, ते काम प्रमाणित केलं पाहिजे. मग घरच्या काही गोष्टी अडचणी असेल तर करावं लागतं, ऐकून घ्यावं लागतं, कारण त्यांचं काम असेल. अतिशय लोड यायचं घरी, पण मी जीवनात अनेक संकट येतात जातात, नथिंग इज परमनंट. युअर प्रॉब्लेम्स, युअर डिफिकल्टी, इवन युअर पेन्स आल्सो टेम्पररी. इस दुनिया में स्थायी कुछ भी नहीं है, सब अस्थायी है. म्हणून तुम्ही जर दुःख धरून जर राहिला तर ह्या गोष्टी आपल्याला आपण पुढे जाऊ शकत नाही. पुढे जायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला विसरायला लागतात आणि हे शिकत असताना अनेक अशा गोष्टी आपल्याला शिकायला लागतात. नाहीतर